यू शुडंट मेक क्रिकेट युअर लाईफ. माझं फॅमिली बॅकग्राऊंड क्रिकेट बॅकग्राऊंड टाईप नव्हतं, एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे जास्त. टेनिस लिली माझे पहिले कोच होते, म्हणजे MRF ला. हा ते फाउंडेशन त्यांचंच आहे ना. येस येस. नेट्सच आहेत ना, राहू दे. नेट्स आहे म्हणून काय झालं, बॉल लागायला पाहिजे हो. त्याच्यात. म्हणजे ते इनबिल्ट आहे. आणि ऑस्ट्रेलियन मेंटॅलिटी दिसते. वैभव सूर्यवंशी बद्दल काय वाटतं तुला? T20ला तसंही आय थिंक टेक्निक एवढा मॅटर नाही करत. त्यापेक्षा मग बॉलिंग मशीन बॅट वर्सेस बॅट झालं आता. करेक्ट. मुंबईच्या टीम मध्ये खेळणं केवढं डिफिकल्ट आहे किंवा किती मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही इंडिया प्लेअर नसाल तर चान्सेस केवढे कमी मिळतात. 10 वर्षामध्ये माझे 26 मॅच झाले. अच्छा. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल खेळलोच नाही, कारण शार्दूल, धवल, तुषार तिघे अवेलेबल होते. तर 20 विकेट काढून पण बाहेर बसावं. कॅप्टन्सीमुळे जर तसं बघायला गेलं तर मग दुसऱ्या टीम मध्ये पण सेम कॅप्टन IPL ची ट्रॉफी जिंकलाय पहिल्याच वर्षी. GT बरोबर. करेक्ट. राईट. जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे काही आपले 2-3 हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि जे काही 100-200 व्ह्यूज येतात आमच्या व्हिडिओवर, त्यामध्ये जे काही लोक बघतात त्यांना माहिती असेल की मला लहानपणापासून फास्ट बॉलर व्हायचं होतं. मला वानखेडेच्या ग्रीन टॉप लाल मातीच्या पिचवर खेळायचं होतं. वानखेडेच्या प्रॅक्टिस पिचेसवर प्रॅक्टिस करायची होती. पण तुझी लायकी नव्हती. हे याचीच कमी होती फक्त आयुष्यात. पुढे नाही तू बोलणार आहे. तर ह्याची ऑब्व्हियसली तेवढी ऐपत नव्हती. गरीब पण होता, स्किल पण नव्हतं, बरंच काही होतं. तर ह्याची स्वप्न नाही झाली पूर्ण, पण ह्याची खाज राहिली. सो ह्याची खाज भागवण्यासाठी, ह्याच्या मांडीची खाज भागवण्यासाठी आज आम्ही त्या वानखेडेच्या मातीत खेळलेला एक प्लेअर घेऊन आलेलो. असं त्या प्लेअरला वाटतं, मला नाही वाटत. तू लोकांना इथे बोलवून तू त्यांच्यासमोर हे सगळं बोलतोय, याची तुला लाज वाटली? आय हॅव रिझन्स. माझं म्हणणं लुक एट हिम, लुक एट हिज पर्सनॅलिटी. हा चेहरा, ही बॉडी, हाईट 6.4 हाईट आहे. कसं काय क्रिकेटर म्हणून जस्टिफाय करू शकतो मला काही कळत नाही. खरं. आय गेस तू जास्त ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर या टाइपचा वाटतोय. सो रॉयस्टन डायस, वेलकम टू मांडीला खाज. वेलकम. मांडीला खाज या चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे. आणि तुझे ऑब्व्हियसली बरेच असतील ड्रीम्स की ह्या स्पीडचा बॉल टाकायचा, या टीम मधनं खेळायचंय. मांडीला खास पॉडकास्टवर येण्याचं ड्रीम होतं की झालंय, आम्ही ते पूर्ण केलंय. नाही म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम तुमचे व्हिडिओज बघितले तेव्हा मला असं वाटलं की क्रिकेट वगैरे तर ठीक आहे, पण या पॉडकास्ट वरती जाणं एक जसं ते बकेट लिस्ट असतं ना, तसं आहे माझ्यासाठी की मला जायचं. ही तारीफ समजावी की मला माहित नाही काय समजावं? नाही डेफिनेटली मी व्हिडिओज बघतो तुमचे आणि मला फार म्हणजे असं आवडलं कॉन्सेप्ट. तर डेफिनेटली जेव्हा तुला नाव वाचून काय वाटलं ते की नाही यार ह्यांना जरा इग्नोर केलेलंच बरं, असं काही वाटलं का तुला? नाही असं नाही वाटलं, कारण जसं म्हणजे याच्याहून काय म्हणू फनी किंवा याच्याहून कॉन्ट्रोवर्शियल नावावाले पण चॅनल आहेत, तर त्यामुळे मांडीला खास एवढं पण काही नाही, नॉर्मल आहे. ठीक आहे, नॉर्मलच आहे. पहिल्यांदा आमचं नाव आधी खूप नॉर्मल वाटलेलं आहे. सो व्हेरी नॉर्मल गेस्ट वी हॅव. सो नाव रॉयस्टन दास आहे, पण ह्याला बऱ्याच नावाने मी ओळखतो. रोशन दास, रतन दास. सो तुला आवडतं नाव कोणतं तुझ्यासाठी? नाही, तुम्ही मला रॉय बोलवू शकता, कारण ते सोपं आहे. पण तुम्ही आम्हाला ऑफ द कॅमेरा जे सांगितलं की तुझ्या नावाबद्दल जे काही लोक म्हणतात की हिंदूवाला कोणता तरी किस्सा तू सांगितला, ते तू सांगू शकशील का बरं? नाही, एक मॅच झालेली, मी एक टुर्नामेंट असते चेन्नईला, तर तिथे म्हणजे आपल्या इथे कसं असतं की 3 विकेट काढल्यानंतर पेपरमध्ये नाव येतो. तर कंपनीच्या मॅचेस होत्या आणि इंडियन ऑइलची ती मॅच होती, मी गेस्ट प्लेअर म्हणून खेळत होतो. तर त्याच्यामध्ये विकेट काढल्या आणि नेक्स्ट डे कोणीतरी म्हणजे सांगितलं की अरे ते पेपरमध्ये येणार वगैरे वगैरे. तर म्हटलं हा ठीक आहे, चला कटिंग वगैरे मिळेल. तर लगेच पेपर घ्यायला गेलो, तर त्याच्यामध्ये माझं नाव रॉयस्टनच्या जागेवरती रोटेशन लिहिलेलं होतं. रोटेशन चांगलं आहे. सो रोशन, तू वसईला राहतोस, राईट? सो तुला असं किती लोक आतापर्यंत बोलत की रोशन वेलकम टू मुंबई बोरिवलीच्या पुढे आल्यानंतर? किती लोक बोललेत नाही मला, किती लोक अजूनही बोलतात की म्हणजे एव्हरी टाइम ते म्हणजे एक इनसाइड म्हणजे ते जोकच झाले आता, राईट? म्हणजे आणि मी पण त्याच्यामध्ये जॉईन करतो स्वतःला. म्हणजे जेव्हा पण मी BKC ला प्रॅक्टिसला वगैरे जातो, तर म्हणजे फक्त किंवा मित्रांना भेटायला पण, तर त्यांनी जर असं सांगितलं की अरे वेलकम टू मुंबई, तर मी असं म्हणतो की अरे विजा लगाना पडा, बाइंदर के इस तरफ आने के लिए. जेव्हा आपण MPL मधून बँड्रा काढून खेळतो, काही बँड्रावाले ऍक्सेप्ट करतात का मग तुला? बँड्रावाले ऍक्सेप्ट नावावरून करतात ना, रॉयस्टन डायस बँड्रा बॉय ना. आम्ही तुला बोरिवलीत हे सगळं बोलतोय, आम्ही अजून बोरिवली मुंबईचं म्हणत नाही.
सो आम्ही बोरिवलीला पण म्हणू लवकरच. येस. रौशन, मला थोडं तुझं क्रिकेटची सुरुवात कशी झाली ते सगळं सांगू शकशील? म्हणजे कुठून तुझी शाळा कुठे होती आणि म्हणजे मैदानात कोणत्या खेळलास तू, ते सगळं थोडं. जसं मी तुम्हाला ऑफ कॅमेरा म्हटलं की माझं फॅमिली बॅकग्राऊंड क्रिकेट बॅकग्राऊंड टाईप नव्हतं. एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे जास्त. राईट. डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत घरामध्ये. तर असं क्रिकेट म्हणून कोणी असं विचार नाही केला की ऍज अ करिअर कोणी चूज करेल. तर मी नॉर्मल आपलं जसं आपण खेळतो गल्लीमध्ये, ग्राउंडवरती कधी जाऊन टेनिस खेळलो वगैरे, असं ग्राउंडवरती आम्ही जाऊन खेळायचो. तर 15, 16, 17 त्या वयामध्ये आमच्या इथे एक चिमाजी अप्पा मैदान आहे. बरोबर. तर तिथे माझे जे कोच आहेत, विनोद किणी सर आहेत, त्यांनी मला स्पॉट केलं. मी बाबांबरोबर जायचो खेळायला. हे 16 इयर्सचा होतो तेव्हा. ते बोलले की अरे तू बॉलिंग चांगली करतोस, ये म्हणजे आपल्या लेदर बॉलच्या ट्रेनिंगला वगैरे नेट्सला ये. म्हटलं ठीक आहे जातो. तर त्यांना आवडलं आणि तिथून मग ते हळूहळू स्टार्ट झालं. तर 16 वर्षी मी सोडायचा विचार केला क्रिकेट. टॅलेंटचं पण असतं ना. तर तिथून म्हणजे बेसिकली स्टार्ट झालं ते. आणि मग एक टाइम असा आला जेव्हा आय हॅड टू चूज बिटवीन एज्युकेशन. म्हणजे मी मेडिकल कॉलेजला ऍडमिशनचं माझं चाललेलं आणि त्याच वेळेला MRF पेस फाउंडेशनला मला कॉल आलेला. तर आय हॅड टू चूज की कुठे जायचं, म्हणजे काय करायचं नक्की. कारण सॅडली आपली एज्युकेशनल सिस्टम अशी आहे की ते स्पोर्ट्सला तेवढं म्हणजे हँड इन हँड जात नाही. एकतर तुम्ही स्पोर्ट्स चूज करा किंवा तुम्ही एज्युकेशन चूज करा. बरोबर. तर ते आले घरी, सर आले माझे घरी. त्यांनी आईबाबांबरोबर ते बोलले. ते बोलले की त्याला 2 वर्ष द्या. जर त्याने केलं क्रिकेटमध्ये काही तर मग त्याला जाऊ द्या, नाहीतर मग क्रिकेट सोडून CET वगैरे तर तो कधी पण देऊ शकतो. अच्छा. तर मग बाबा बोलले की जा म्हणून. मग तिथून ते स्टार्ट झालं. आणि बाबांची पण एक स्टोरी चांगली आहे की बाबा पण क्रिकेटर व्हायचं होतं त्यांना आणि त्यांचं नाही झालं. ते काय होतं? तर बाबा स्वतः क्रिकेट खेळायचे. आजी आणि आजोबा त्यांना कसं मायपाय म्हणतो मी बाबांच्या आई बाबांना. तर त्यांना असं होतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. तर बाबांना आता जसं प्रॉबेबल असतात तसं त्यावेळेला त्यांचे जे कॅम्प्स असतात स्टेट वगैरेचे, त्याचा लेटर आलेला, कॉल आलेला. तर बाबा एवढे घाबरायचे आजी आजोबांना की त्यांनी तो लेटर दाखवलाच नाही आणि ते मेडिकलला गेले म्हणजे न सांगताच की मला हा लेटर आला. लेटर जेब में रह गया. हा, लेटर जेब में रह गया. येस. आणि मग फास्ट बॉलर होणं कसं पिक केलंस? युजली आपल्याकडे कल्चर आहे बॅटिंगचं, जास्ती कल्चर आहे आणि मुंबईत तर जास्त आहे त्याहून. सो मग बॉलिंग कशी चूज केलीस? बॉलिंग काय म्हणजे कल्चर होतं? आमच्या स्टेटमध्ये म्हणजे वसई स्टेटमध्ये नाही, ऍक्च्युली कसं होतं की मी जेव्हा खेळायला जायचो तेव्हा बाबा आणि मी जायचे खेळायला. बरोबर. आता ते नॅचरल असतं ना की जो एज मध्ये मोठा असतो किंवा मेरी बॅट तो बॅटिंग करेल, तर बाबा लगेच बॅट घेऊन बाबा बॅट्समन होते. बाबा फास्ट बॉलरच होते पण ते माझ्या बरोबर ते जायचे तेव्हा ते सगळ्यांना बॅटिंग करायचीच असते. हा, तर तिथून ते बॉलिंग करून बॉलिंगसाठी आवड निर्माण झाली. पण तुझी ऍक्शन तुझी खूप इंटरेस्टिंग आहे. तू ती कोणापासून इन्स्पायर झाली वगैरे असं काय आहे की ती आपोआप डेव्हलप झाली तुझी? आपण नॉर्मल गल्लीमध्ये जसं खेळतो तर कधी झहीर खानची बॉलिंग बघितली, ती कॉपी केली. उद्या आशिष नेहराने चांगली टाकली, त्याची कॉपी केली. बरोबर. तर जो कोणी चांगली टाकायचा त्याची कॉपी करायला बघायचो आणि मग त्याच्यामधून ते ऑटोमॅटिकली मिक्स ऑफ ऑल झालं. पण लहानपणी असा आवडता बॉलर कोण होता? लहानपणीपासून म्हणजे ब्रेटली. ओके. मी बघितलं तुझा ब्रेटली वाला व्हिडिओ भाई, कमाल तू जे काही अनालिसिस केले. पण मग तू हे मला सांग की तुला खेळता खेळता सगळ्या गोष्टी कळल्या की तू त्याचा प्रॉपर अभ्यास केलास की काय सायन्स आहे पाठी वगैरे? तर याचं जे काय मला कळतं बेसिकली बॉलिंगचं, त्याचं सगळं श्रेय मला द्यावं लागेल MRF पेस फाउंडेशनला. कारण मी जेव्हा तिथे, मी ऑलमोस्ट 6 वर्ष तिथे होतो. तर बायोमेकॅनिक्स काय असतात, बॉलिंगसाठी कोणती ट्रेनिंग गरजेची आहे, काय करायला पाहिजे, हे सगळं मी तिथे शिकलो. त्याची ऍक्शन जर आपण नंतर हे झाल्यावर चेक करू, तू सांग केवढी वाईट आहे. आय थिंक डेनिस लिली, ॲलन डोनाल्ड, शॉन पॉलक वगैरे सगळ्यांचं मिक्सर माझ्यामध्ये. त्यांनी माझी ऍक्शन. डेनिस लिली माझे पहिले कोच होते म्हणजे MRF ला. हा, ते फाउंडेशन त्यांचंच आहे ना? येस. फर्स्ट 2 वर्ष डेनिस सर होते, मग त्याच्यानंतर ग्लेन मॅग्राथ ने टेक ओव्हर केलं. म्हणजे डेनिस सर रिटायर झाले. कारण सचिनचं पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे, सचिन तेंडुलकर सरांची, की त्यांना आधी बॉलर व्हायचं होतं पण डेनिस लिलीने तेव्हा एक सुरू झालं होतं MRF फाउंडेशन का काहीतरी, तर तेव्हा त्यांनी रेकमेंड केलं की तू बॅट्समन हो, कारण बॉलिंगची हाईट नाहीये आणि बऱ्याच गोष्टी आहेत.
हा. फास्ट बायोमेकॅनिक्स असतील त्याचे जे असतील ती. सो त्यांनी बेसिकली इंडियाला एक बॅट्समन दिला एवढा Correct. मोठा. येस येस राईट डेनिस सरांचं कसं आहे, डेनिस सर आय फॉर म्हणतात ना Talent टॅलेंट किंवा- किंवा बरोबर. ते सॉलिड आहे त्यांचं. ओके. म्हणजे ते असं प्लेअर बघून आणि फक्त बॉलिंग वरून नाही, ओव्हरऑल पर्सनॅलिटी किंवा हावभाव कसे आहेत त्या प्लेअरचे, हम्म. त्याच्यावरून ते पिक करतात की कोणता प्लेअर त्यांना वाटतं की पुढे खेळेल, नाही खेळणार. पण त्यांचे जे टेम्परामेंटचे किस्से होते हा. की बॅट फेकून मारणं, राडे करणं, हा. ते सगळे इथे पण यायचे. मग ती पर्सनॅलिटी कशी चेंज झाली होती, इकडे कशी होती? नाही तर coaching च्या त्यांचं बघा, फास्ट बॉलरचं कसं आहे ना, फास्ट बॉलर ते डोक्यामध्ये थोडंसं बरोबर, सर्किट हा. तिरसट असतो. हा हा असा पण आहे. हा. पण हा फास्ट बॉलर पण नाहीये. हा तर- कृणाल पांड्याहून थोडासा स्लो आहे. तर तर म्हणजे फास्ट बॉलरचं ऑब्व्हियसली ते असतं डोक्यामध्ये थोडंसं Aggression. हा अग्रेशन, आणि ते नॅचरली असतं. म्हणजे आता प्लस ऑस्ट्रेलिया हा. प्लस तर म्हणजे ते असं नाही की रिटायर झाल्यानंतर ते कमी. मी हा. नेट्स मध्ये जेव्हा बॉलिंग करायचो MRF ला, हा. तर ट्रायल्स होते, सिलेक्शन ट्रायल्सला फर्स्ट टाइम गेलो होतो, तर हम्म. बॉलिंग चांगली करत होतो आणि एका बॅट्समॅनने स्टेप आउटून मारलं असं, म्हणजे शॉट मारला. हा. तर मी परत चालत चाललेलो पाठी. तर आता नॉर्मली कसं एक कोच म्हणेल की हा ठीक आहे, मारलं, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी डायरेक्ट आले पाठी, बोलतो तो मारूच कशा शकतो तुला, हा. बाउन्सर टाक. हा. तर म्हटलं अरे सर नेट्सच आहेत ना, राहू दे, नेट्स आहे म्हणून काय हा. झालं, बॉल लागायला पाहिजे हो. त्याच्यावर. म्हणजे ते इनबिल्ट आहे. इनबिल्ड आहे आणि ऑस्ट्रेलियन मेंटॅलिटी दिसते हो. तुला तिथे. तो ऍटिट्यूड हा, मला बरोबर, पास ऑन केला म्हणजे त्यांनी. ते अल्युमिनियम बॅट त्यांनीच वापरली ना, हा, त्यांनीच त्यांनीच वापरली. वापरली. Yes, yes. त्याबद्दल काय किस्सा सांगितला का त्यांनी तुला? नाही. त्यांनी ते मियादादवरती बॅट उगारली होती, त्याचा काही किस्सा सांगितला कधी? नाही कधीच नाही. तो पण जाम भारी नाही, किस्सा आहे. पण. ते त्यांचं असं झालं असेल की भाई यांना हे नको शिकवायला, हे सगळं हा, हो. आताच. ते स्वतः करतील. आय गेस मियादादने लाथ मारली होती, सॉरी उडी मारली होती लाथ काहीतरी, मारली हा, होती लाथ आणि मारली. त्याने बॅट उगारली हा, लाईट होती. उघडली होती. हा, उलटं right, होतं right, right. तेव्हा रुल्स पण तेवढे स्ट्रिक्ट नव्हते. आता आणि कसं, तेव्हा- आता थोडं पण काही केलं की लगेच लेवल 1 लेवल 2 कळलं. बरोबर, कोड ऑफ कॉन्डक्ट वगैरे. हा, पण right, right. त्यावेळेला कसं, त्यावेळेला चालायचं थोडं. चालेल, बरोबर. आता खूपच जास्त आता ह्यावर्षी पण किती झालं होतं, विराट कोणतरी कोहलीला पण केलं ना यावर्षी. विराट कोहलीचं त्याला सवय आहे. आपला कोण तो बॉलर जॅमिसनने जेव्हा ह्याला आउट केलं, वैभव वैभव सूर्यवंशी, सूर्यवंशीला, त्याला हा. पण खूप हे लावलं Correct. त्यानंतर. पण जॅमिसनला पण काहीतरी वाटलं ना, 15 वर्षाला. पण त्याला पण वाटलं होतं का मारतो त्याला, तो 15 वर्षाचा आहे, तसा खेळ ना. म्हणजे वैभव सूर्यवंशी बद्दल काय वाटतं तुला? म्हणजे तिची प्रॉडिजी आहे. म्हणजे तू त्याला लाईव्ह खेळताना बघितलंयस का? बघितलंय. हो. ऍक्च्युली तो IPL खेळायच्या आधी, म्हणजे माझी जी रणजी ट्रॉफीला हॅट्रिक आहे, हो. त्या टीम मध्ये तो होता. तो होता का हॅट्रिक मध्ये? नाही. अच्छा. नाही. तर तेव्हा त्याला बघितलेलं, आणि त्यावेळेला तो मला वाटतं 13-14 वर्षाचा, 13 पण मग वर्षाचा त्याचा असेल. गेम असा होता जेव्हा जसा आता आहे तसा? आता तो काहीतरी वेगळाच खेळतोय. पण टेक्निक वाईज तो काय वेगळा वाटतो तुला जर बाकीच्या टेक्निकल म्हणजे ऑब्व्हियसली क्लासिकल टेक्निक जे म्हणतात ते नाही? नाहीये. हा, बरोबर. तर त्यामुळे जोपर्यंत तो रेड बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये जोपर्यंत त्याचं हे होत नाही जास्त, बरोबर. तोपर्यंत त्या गोष्टीवरती कमेंट करणं बरोबर नाहीये. पण बरोबर. T20ला तसंही आय थिंक टेक्निक एवढा मॅटर नाही करत. राईट हा. राईट राईट. थोडा बॅट्समन गेम जास्त होत चाललाय, राईट? आहे आता, थोडासा हा. बायस्ड आहे Biased बॅट्समॅन. आहे. म्हणजे ऍज अ फास्ट बॉलर मला ऑनेस्टली सांगायचं हा, तर मला पण वाटतं. नाही म्हणजे फास्ट बॉलर म्हणून त्याला वाटतं, तुला काय म्हणून वाटतं? नाही म्हणजे IPL चे गेम्स जेव्हा मी बघतो, हम्म. आणि स्टॅटिस्टिकली मला असं वाटतं की व्ह्युअरशिप यावर्षी खाली हा. गेली. खाली गेले, बरोबर. हा. त्याचं, 18% वगैरे खाली हा, गेली. त्याला एक रिझन हे आहे की येस पीपल, म्हणजे लोकांना बघायचंय की सिक्स 6 आणि 4. पण ते एवढं पण वन साइडेड नाही झालं पाहिजे की बॉलरला काय व्हॅल्यूच नाही. कॉम्पिटिशनच संपली असं झालं. बरोबर बरोबर. मला असं वाटतं बॉलिंग की- मशीन सारखं चालू हा, आहे. मग त्यापेक्षा मग बॉलिंग मशीन Right. बॅट वर्सेस बॅट झालं आता ते. करेक्ट. तुझ्याविषयी सांग की तुझी जी पहिली रणजी कॅप होती, हो. ती तुला कोणाकडनं मिळाली, किंवा तू कोणाच्या कॅप्टन्सी मध्ये खेळलास, आणि तो अख्खा एक्सपिरियन्स कसा होता मुंबईत खेळण्याचा? चंदू सरांनी कॅप दिलेली हम्म. मला हम्म. पहिली, आणि अच्छा. आदित्य तरे Captain. कॅप्टन. कॅप्टन होता. हो. ओके ओके. माझं डेब्यू झालं सौराष्ट्राला, तर पहिल्या 7 लीग मॅच मध्ये मी बाहेर बसलेलो. ओके. हा. टीमच तशी होती, म्हणजे शार्दूल, हा. धवल, हम्म. अभिषेक नायर, बरोबर. बलविंदर संधू हम्म. ज्युनियर, हम्म. आणि मम्मी 5वा, तुषार देशपांडे, राईट. मम्मी 6वा. आता 8व्या लीग मॅचला पण मला असं होतं की नाहीच खेळणार आहे. हम्म. तर ऑप्शनल प्रॅक्टिसच्या दिवशी, म्हणजे मॅचच्या एक दिवसाआधी चंदू सरांनी सांगितलं की रॉय नाही, म्हणजे खेळायचे चान्सेस कमी आहेत, नेटमध्ये बिंदास टाक, बॉलिंग जेवढी करायची असेल कर, कारण त्याच्यानंतर मग 4 दिवस ब्रेकच आहे. ब्रेक बरोबर. म्हटलं ठीक आहे. आपण आपली 2 सेट बॉलिंग केली, 1.5 तास बॉलिंग केली, 1.5 तास बॉलिंग केली, आणि मग नेट संपत आलेले तेव्हा
धवल दिसला बाजूला. धवल आणि चंदू सर काहीतरी एक दुसऱ्याबरोबर बोलतायत. तर 5-10 मिनिटं त्यांचं डिस्कशन झालं आणि मला बोलवलं, रोहित इथे. म्हटलं हा सर बोला ना. तो उद्या खेळतोय. ऑलरेडी 1.5 तास बॉलिंग झाली आहे माझी, उद्या खेळतोय. म्हटलं ठीक आहे, ऑब्विसली संधी आहे. बरोबर. म्हटलं ठीक आहे, मी खुश. गेलो. मग नंतर कळलं की धवलच्या नीला स्वेलिंग आलेली म्हणून तो खेळत नव्हता. आणि मग डेब्यूची माझी मॅच म्हणजे 600 रनची फिल्डिंग केली आम्ही एका इनिंग मध्ये. अच्छा. आणि मला विकेट मिळाली 24व्या ओव्हरला. सो मुंबईच्या टीम मध्ये खेळणं केवढं डिफिकल्ट आहे किंवा किती मोठी गोष्ट आहे? तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह द्यायचं जर झालं तर 10th इयर आहे माझं, म्हणजे प्रॉपर 10 वर्ष या वर्षी झाले माझे मुंबईच्या टीम. जर तुम्ही इंडिया प्लेअर नसाल तर चान्सेस केवढे कमी मिळतात. 10 वर्षामध्ये माझे 26 मॅच झालेत फक्त. अच्छा. राईट. कारण टीम एवढी सेट आहे, म्हणजे ते 12 प्लेअर एवढे सेट आहेत ना की त्या 13व्या प्लेअरला 11 मध्ये यायच्यासाठी म्हणजे खूप वाट बघावी लागते. 2023च्या सीझन मध्ये मला 4 मॅच मध्ये 20 विकेट होत्या लीग मध्ये, लीग स्टेज मध्येच. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल खेळलोच नाही कारण शार्दूल, धवल, तुषार तिघे अवेलेबल झाले. तर 20 विकेट काढून पण बाहेर बसावं म्हणजे ते बरोबर. ते म्हणजे म्हणजे ते मुंबईच्या प्लेयर्सच्या डोक्यामध्ये ते वायर्ड की परफॉर्म केलं तरी पण बाहेर बसावं लागेल. यू हॅव टू एक्सेप्ट इट. म्हणजे त्याच्यामध्ये काय आर्ग्युमेंटच नाही. बरोबर. राईट. पण मग असा थॉट येत नाही का, म्हणजे जसं की ह्याचं नाही झालं, ह्याने करिअर स्विच केलं, तसं असं वाटत नाही की आपलं जर पॅशनच क्रिकेट आहे तर आपण मुंबईमध्ये न अडकता बाहेर जाऊन वेगळ्या टीम मध्ये खेळावं? मी स्टार्टच लेट केलं पहिलं म्हणजे. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या बाबांचं ते ऑलवेज होतं की अरे मुंबई मुंबई मुंबई. ओके. लोकांचं कसं असतं की मला इंडियाच्या टेस्ट टीम मध्ये ते छोट्या एज पासूनच ते वायर्ड असतं की इंडियासाठी खेळायचं. बरोबर. पण माझ्या डोक्यामध्ये ते कधी वायर्ड नव्हतंच. बरोबर. मी ते स्टेप बाय स्टेप करत गेलो. तर त्यामुळे मी जेव्हा पुण्याला होतो, मला 2 वर्षासाठी पुण्याला पाठवलेलं आई बाबांनी शिकायला, तेव्हा मला मुंबईला रिटर्न यायचं कारणच होतं की पुण्यामध्ये राहिलं तर मी क्रिकेटर नाही होणार, मुंबईला आल्यावरच क्रिकेटर होणार. झालं नाही ते स्वप्न स्विच केलं, टर्फवर खेळायचं त्याला, फक्त टर्फवर खेळतो. पण मग ते तसं आहे, म्हणजे माझ्यासाठी इट्स ऑलवेज बिन मुंबई. म्हणजे असं नाही की मी कधी विचारच नाही केला की दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊ किंवा. पण मग वसई कडून खेळण्याचं वगैरे कधी वाटतं? आता ते पालघरचं एक टीम बनवावी लागेल आम्हाला, पालघर डिस्ट्रिक्ट. शार्दूल असेल तुझ्यावर त्याच्यामध्ये? खूप प्लेयर्स असतील ना. शार्दूल आहे, तामोरे, आपला हार्दिक आहे, आयुष मात्रे. इनफॅक्ट ऍक्च्युली जर बघायला गेलं तर मुंबई करतात पण प्लेअर तिकडचे. ही कॉन्ट्रोवर्सी नाही पण हे फॅक्ट आहे. पण येऊ शकतो मध्ये, होऊ शकते एक पालघर टीम बनवू शकतो. 1-2 स्पॉन्सर मिळाले छान तिकडनं. स्पॉन्सर पण तिकडचे चांगले आहेत, खूप मोठे पण ठीक आहे. पण तुझ्या लहानपणी जेव्हा तू चालू केलंस म्हणजे 17-18 वयाचं असताना, तेव्हा बरोबरचं कोणी आहे की नाही? तेव्हा जास्त ऍक्च्युली कोणी नव्हतं. शार्दूलच, म्हणजे आमच्यासाठी शार्दूलच असा होता की म्हणजे आम्ही पेपर मध्ये वगैरे वाचायचो की अरे शार्दूलने हे केलं, एज ग्रुप मध्ये हे केलं, रणजित. पण त्याच्या बॉलिंगचा असा युएसपी काय, म्हणजे कधी कधी असं वाटतं की तो अगदी म्हणतो ना त्याला मारत सुटतात सगळे, किंवा कधी कधी जेव्हा सगळ्यांना मारतात तो ब्रेक थ्रू देतो. सो काय माहिती त्याचं एक्झॅक्टली रिझन काय? त्याचा जो रिदम आहे ना, म्हणजे तो एकदम असा स्वीट, म्हणजे बघायला मजा येते ऍक्शन तसं. आणि त्याचा जो सीम प्रेझेंटेशन आहे, बॅट्समन जेव्हा मारत पण सुटतो तर ही नोज अ वे आउट. म्हणजे असं नाहीये की म्हणजे तो एक्सप्रेस नसेल कदाचित, 150 वगैरे टाकत नसेल, पण त्याला त्याची बॉलिंग माहितीये, माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी विकनेस काय आहे. आणि मग त्या स्ट्रेंथच्या आजूबाजूला तो स्वतःचं प्लॅनिंग चांगलं करतो. त्यामुळे ही सक्सेसफुल. आणि हाऊ इज ॲज अ कॅप्टन, म्हणजे तो कॅप्टन कसा आहे? कॅप्टन्सी म्हणजे आता कसं आहे, प्रत्येक प्लेअरची कॅप्टन्सीची स्टाईल वेगळी आहे. तर शार्दूल मला थोडासा अग्रेसिव्ह कॅप्टन जे म्हणतात ना, की एक कॅप्टन्सीची स्टाईल अशी असते की समोरची टीम अटॅक करत असेल तर आपण थोडं होल्ड करतो. बरोबर. आय गेस रहाणे मला थोडा तशी कॅप्टन्सी वाटते की आपण होल्ड बॅक करू. अजुदाचं कसं आहे की ते थोडे पेशंट आहेत. म्हणजे आता अजुदाचं कसं आहे की अजुदा पेशंट आहे. म्हणजे जर समोर आता समजा विकेट्स मिळत नसतील किंवा एखादा सेशन असं आलं जिथे विकेट नाही मिळालं, तर अजुदाचं माइंडसेट असं असतं की त्यावेळेला दॅट गेम शुड नॉट गो आउट ऑफ हँड.
बरोबर. म्हणजे तो एवढा जरी आपल्या फेवर मध्ये जात नसेल तरी एवढा लांब नाही गेला पाहिजे की की आपला आपल्याला comeback असेल. कमबॅकला बरोबर, चान्स बरोबर. नाही. हा, बरोबर. आणि शार्दूलचं कॅप्टन्सी थोडीशी अशी आहे की ते आपल्याला मारतात, आपण त्यांना मारायचं. बरोबर. म्हणजे तिथे डिफेन्स नाही, तिथे फक्त अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ हा, डिफेन्स. असं. आणि ते त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्स बॉलिंग किंवा बॅटिंग मध्ये पण आपण सेलिब्रेशन मध्ये बघतो. दिसतच ते. हा. आणि सूर्या अंडर खेळण्याचं तुझं मी एक तुझी व्हिडिओ बघितली गेस ज्यात तू 5 विकेट काढलेलास हा. आणि सूर्या कॅप्टन होता गेस हो, त्या मॅचला. हो. तर सूर्या अंडर खेळण्याचं तुला काय? सूर्या कॅप्टन नव्हता तेव्हा, पण तो मॅच खेळायला आलेला. अच्छा, ओके, अच्छा. मला वाटतं त्यावेळेला कॅप्टन कोण होता? नाही, कारण तो फील्ड सेट करत वगैरे होता. मी जस्ट ती क्लिप त्यावेळेला सगळेच फील्ड सेट करत होते, कारण ती मॅच अशी झालेली ना की- आदित्य तरी किपिंग करत होते. नाही, तेव्हा किपिंग आकाश आनंद होता. अच्छा, ओके. आणि कॅप्टन अज्जुदा होता. अच्छा, ओके. अजिंक्य राणे होता कॅप्टन. त्यावेळेला ऍक्च्युली ते सीन असं झालेलं की आपण फर्स्ट इनिंग मध्ये घुसलो आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट इनिंगची लीड आपली गेलेली आणि तिथून आपण आउटराईट काढली आहे मॅच. तर तो शेवटचा सेशन असा झालेला आणि बेसिकली माहोल असा झालेला की माझा 5 विकेट, ते मॅच जिंकायला आलोय, ते शेवटची विकेट ती आहे आणि ते सगळं एकत्र आलं. तर एक्साइटमेंट असं झालेलं ना की सगळेच सिनियर प्लेअर सगळेच सिनियर प्लेअर असो, अरे ये लगा वो लगा, ऐसा करा वैसा करा, ते असं झालेलं ते ग्राउंड. म्हणून ते असं वाटतंय की सूर्या आणि मुळात अजुदा असं आहे की तो जरा शांत आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्या हावभावामधून तो असं वाटत नाही की तो असं एकदम एक्साइटेड वगैरे. पण बाकीचे जे आहेत म्हणजे मी आहे किंवा सूर्य आहे किंवा शार्दूल होता त्या मॅचला, ते सगळे जास्त इन्व्हॉल्ड वाटतात गेम मध्ये. पण ते अजिंक्य राणेची कॅप्टनशिप कमाल. आपण ऑस्ट्रेलियाला बघितलं त्याने काय करून दाखवलं ते. आणि तू आयपीएल बद्दल थोडं बोलूया यावर्षीच्या आपण, कारण की जे आयपीएल मध्ये मुंबईचं यावर्षी जे काही झालं, म्हणजे पहिली मॅच आपण जिंकलो जी नाही जिंकायला पाहिजे होती, असं मला खूप मनापासून सवय नाहीये आणि मुंबईला पण कधीच सवय नाहीये. त्यामुळे आता जे काही झालं ते, पण मुंबईचं यावर्षी काय फसल्यासारखं वाटतं तुला? फसल्यासारखं खरं म्हणजे तसंच जसं मी म्हटलं की पहिली म्हणजे तर असं नाहीये की त्यांची टीम वाईट होती. बरोबर, नाही 100% तुम्ही जर फक्त ऑन पेपर जर ती टीम कोणत्याही वर्ल्ड क्रिकेटमध्ये कोणत्याही लीग मध्ये ती जर टीम दिली ना तर ते कोणालाही बीट करू शकतो, अशी टीम आहे. पण मला असं वाटतं की T20चं नेचरच तसं आहे की एखादा सीझन असा येतो, ऍज अ जर MI फॅन जर तुम्ही सांगितलं तर ते एक्सेप्ट करून चालावं लागेल. बरोबर, एखादा सीझन जातो तसा. कारण असं नाही की MI वॉज प्लेइंग बॅड क्रिकेट. म्हणजे एक असतं की एकदमच खराब खेळ, पण मला असं वाटतं की जो आता ऑब्व्हियसली मार्जिन दोन्ही टीम त्या लेवलला दोन्ही टीम मधला मार्जिन खूप कमी आहे. बरोबर. आणि IPL अशी टुर्नामेंट आहे की तिथे एकदा तो मोमेंटम एकदा गेला ना तर तो रिकवर, तो परत. आता पंजाब किंग्सच तसं बघा, बरोबर, पहिल्या 7 मॅच, त्याच्यानंतर 5 मॅच बॅक टू बॅक हरले. जो लुझिंग मोमेंटम आलाय ना तो पण तेवढाच वाईट आहे. तर MIचं ऑब्व्हियसली फर्स्ट मॅच ते जिंकले, पण त्याच्यानंतर तो मोमेंटम असं वाटलंच नाही की कधी मिळालाच नाही. बरोबर. पण कॅप्टन्सीमुळे खूप फरक पडलाय असं वाटतं तुला सेटअप वरती की काय? कॅप्टन्सीमुळे जर तसं बघायला गेलं तर मग दुसऱ्या टीम मध्ये पण सेम कॅप्टन IPL ची ट्रॉफी जिंकलाय पहिल्याच वर्षी. GT बरोबर. करेक्ट, राईट. 6 प्लेयर जर तुम्ही बघितले, रोहित शर्मा, सूर्या, हार्दिक, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक, जसप्रीत बुमराह, पांड्या स्वतः, म्हणजे 7. हे 7 प्लेयर इंटरनॅशनल क्रिकेटला डॉमिनेट करणारे, प्रत्येक जण लीड करून झाला. आणि मग राहिलेले प्लेयर त्याच्यामध्ये पण तिलक वर्मा आहे, बरोबर, म्हणजे तो 8वा झाला. सँटनर होता अगेन न्यूझीलंडचा कॅप्टन. तर त्यामुळे या टीम मध्ये तुम्ही असं बोलूच नाही शकत की कॅप्टन्सीमुळे कळलं. आणि आय फील की त्या लेवलला कॅप्टन्सी इज ऑल अबाउट जस्ट मॅन मॅनेजमेंट. बरोबर. बाकी तुम्हाला तुमचं माहितीच असतं तुम्हाला काय करायचं. इफ इट्स नॉट वर्किंग देन इट्स नॉट वर्किंग. पण असं नाहीये की कॅप्टन्सीमुळे गणलंय काही. बरोबर, राईट. पण मग ओव्हरऑल आता तुला IPLच्या जेवढी काही IPLच्या म्हणजे टॉप 2 कोण असतील आता? टॉप 2 म्हणजे आता
आता तर अनएक्सपेक्टेडली हा. गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स वर हा, गेली. ती खूप वर गेली आणि म्हणजे विचारच नव्हता केला की ते एवढं बरोबर. ती बऱ्याच लोकांना टॉप 4 मध्ये पण नव्हती अजिबात. हा. इनफॅक्ट याच्या आधीच्या एका पॉडकास्ट मध्ये मी टॉप 4 मध्ये गुजरातचं नावच नाही घेतलं. हा. कारण Exactly. वाटतच वाटत नव्हतं नव्हतं, वाटतच बरोबर, नव्हतं बरोबर. ऑनेस्टली. तर ते आता आलेत आणि आरसीबी ऑब्व्हियसली आहे आरसीबी गेल्या वर्षीपासून जे काय फॉर्म मध्ये जे आली आहे. फॉर्म मध्ये आले पण त्यांनी RCB तो गेले continue 3-4 वर्ष चांगली खेळत ऍक्च्युली. हा. ते जिंकले लास्ट इयर. हम्म. आरसीबीचं मेन मला असं वाटतं की आता ते विराट वरती हेवीली रिलाय करत नाहीत. त्यांचे बरेच बॅट्समॅन क्लिक करतात एकत्र आणि त्यांची बॉलिंग मेन मला वाटतं. तर आय फील लास्ट 2-3 वर्षामध्ये जे काय त्यांचं मॅनेजमेंट आहे, थिंक टँक जे पण त्यांचं असेल, दे इन्व्हेस्टेड इन बॉलर्स. बरोबर. त्यांच्याकडे बॉलर्स चांगले आहेत आता. बरोबर. भुवी, हेझलवूड, हेझलवूड, डफी, इव्हन कृणाल तो पांड्या, रसिक सलाम तो पण मस्त बॉलर आहे. रसिक सलाम. तर या सगळ्या गोष्टी बेसिकली बॉलिंग युनिट चांगली झाली आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट दिसतात. बरोबर. राईट. कारण आयपीएल मध्ये असं आहे की जर तुम्ही होम गेम्स डॉमिनेट नाही करू शकत कळलं. तर मग क्वालिफिकेशन डिफिकल्ट होतं. बरोबर. लास्ट 2 वर्षामध्ये त्यांचा होम परफॉर्मन्स बेटर झाला. बरोबर. असं आहे. जो त्यांचा नेहमी वाईट होता. करेक्ट. म्हणजे ते 200 मारायचे 200 चेस व्हायचे. ते Correct. 250 मारायचे ते पण चेस व्हायचे. आरसीबी बेसिकली चिन्नस्वामीला मार्जिन जो आहे हा. विनचा तो 10 रनचा असणार. बरोबर. म्हणजे, जर कोणत्या टीमने 200 केले तर दुसरी टीम 190 करेल. बरोबर. पण ते 10 रन वाचवता कुठे येतील कळलं. ते बॉलिंग युनिट चांगलं असल्याने त्याच्यावरती डिफरन्स येतो. बरोबर. असं आहे. तुझ्यासाठी ह्या वर्षी आयपीएलचा असा फाइंड कोण आहे? आयपीएल साठी काय म्हणतो नोटिसेबल टॅलेंट कोण आहे? साकिब हुसेन SRH वाला. कोणीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की येऊन एवढं चांगलं परफॉर्म करेल. मी त्याला म्हणजे आता नाही, तो कुठला प्लेअर आहे? तो बेंगॉलचा आहे. अच्छा. Original. ओके. तर मी त्याला बघितलेलं जेव्हा तो केकेआरच्या कॅम्पला होता. म्हणजे मी त्याला थोड्या आधीपासून ओळखतो. केकेआरच्या कॅम्प मध्ये बघितलेलं. मग MRF ला तो 1 वर्ष होता. बरोबर. त्याच्यानंतर मग CSK ला जेव्हा मी कॅम्प मध्ये होतो तेव्हा तो माझ्या बरोबर होता. आणि आता SRHच्या कॅम्प मध्ये होता, मग टीम मध्ये आला असं काहीतरी वाटतं की ऑप्शन मध्येच पिक केलेला मे बी. बट म्हणजे अनएक्सपेक्टेडली सॉलिडच केले त्याने आणि हिंगे या दोघांनी येऊन जो गेम चेंज केला त्यांचा. कारण प्रिन्स यादव तर नोटिसेबल आहे. कारण प्रिन्स यादव आता एवढं चांगलं करतो की सगळे बघतात. बरोबर. बट आय फील त्याने विराटची जशी विकेट काढली त्या दिवशी. साकिब थोडा अंडररेटेड आहे बट डुईंग व्हेरी वेल. आणि थोडं तुझ्या आयपीएलच्या एक्सपिरियन्स बद्दल सांग. तू दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून पिक झालेलास, तर त्याबद्दल तुला काय वाटतं की ती प्रोसेस कशी झाली आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? पहिलं तर तेव्हा असं होतं की आउटसाइड ऑप्शन तुम्ही पिक करू शकत होते. मी MRF ला कॅम्प मध्ये होतो. तर तेव्हा TS शेखर जे आहेत ते MRF ला आलेले प्रॅक्टिस बघायला. म्हणजे ते बहुतेक स्काउटिंग टाईप त्यांचं चालू होतं आणि तिथून मला त्यांनी पिक केलेलं. तर ते दिल्ली डेअरडेव्हिल्सचे बॉलिंग कोच होते त्यावर्षी. आणि त्यावेळी दिल्लीमध्ये कोण कोण मोठे प्लेयर्स होते? म्हणजे जेव्हा तू त्यांच्याबरोबर दिल्लीची टीम म्हणजे जसं आपण आता मुंबईचं बोलतोय ना, एवढे ते म्हणजे इंटरनॅशनल लेजंड. त्यावेळेला तर म्हणजे ती टीमच काय होती, सहवाग, महिला जयवर्धन, वॉर्नर, रसेल तिकडे होता, रसल, गंभीर तेव्हा होता का? नाही, रॉस टेलर तिकडे होता, रॉस टेलर, इरफान पठाण, आशिष नेहरा, मॉर्ने मॉर्कल, सगळे इंटरनॅशनलचे बाप. शमी पण त्या सीझन तिकडे होता. शमी का उमेश यादव होता? उमेश यादव होता. तर मुंबईचं जसं चाललंय आपण बघतो की ही टीम क्वालिफाय नाही करत आहे, तर त्यावेळेला ती टीम इंटरनॅशनल लेजंड्सची टीम म्हणजे 12-13 प्लेयर लेजंड्स, ते 14 लीग मॅच मध्ये 2 मॅच जिंकलेले, 12 मॅच हरलेले. त्यानंतर त्यांनी सगळे प्लेयर सोडले पण त्यांचे पूर्ण मॅनेजमेंटच चेंज झालं. राईट. आता एक छोटंसं क्विज आहे. आता यू बिंग अ लेफ्ट आर्म बॉलर, तुझ्याकडे मी काही बॉलर्स आणलेत, लेफ्ट आर्म बॉलर्स आहेत. सो तू चूज कर, तुला कोण बेटर वाटतो. ठीक आहे. आणि मग कॅन्सल आउट करून शेवटी एक अल्टिमेट विनर आपल्याला मिळतो. अर्शदीप की नटराजन? अर्शदीप की बोल्ट? बोल्ट की शाहीन अफरीदी? बोल्ट की आमिर? बोल्ट. ओके. बोल्ट की जहीर खान? टफ वन. जहीर खान. ओके. जहीर खान की आशिष नेहरा? जहीर खान. जहीर खान की नील वॅगनर? जहीर खान. ओके. जहीर खान की चमिंडावास? चमिंडावास मी ऍक्शन कॉपी करायचो, पण हाय जम्प पण आहे, पण स्टील जहीर खान. ओके. जहीर खान की मार्को यान्सन? जहीर खान. अच्छा, आता 4 आहेत. जहीर खान की जॉन्सन? जहीर खान. ओके. जहीर खानची ऍक्शन मी कॉपी करायचो, आपल्या जॉन्सनची ऍक्शन मी कॉपी करायचो.
दिसली नाही कधी पण मला आता. झहीर खान की इरफान पठाण? झहीर खान. झहीर खान की वहाब रियाज? झहीर खान. आता झहीर खान की मिचेल स्टार्क? मिचेल स्टार्क मला आवडतो म्हणून. आता एक लास्ट देतो मी, स्टार्क की वसीम अक्रम? वसीम अक्रम. तो आधी सांगितलं असतं तर मी एवढे सगळी नावं यायला पाहिजेत ना पहिले. एक रॅपिड फायर करूया. रॅपिड फायर पण आयपीएल बद्दल. आयपीएलचा सगळ्यात चांगला कॅप्टन कोण राहिला आतापर्यंत? 2 रोहित भाई, माई भाई. क्या बात आहे. आणि त्यानंतर बॅट्समन म्हणून सगळ्यात इम्पॅक्टफुल बॅट्समन कोण राहिला? विराट कोहली. ओके. त्यानंतर बेस्ट यंग टॅलेंट या वर्षीचे खेळतं? सूर्यवंशी. त्यानंतर सगळ्यात लिथल बॉलर कोणता राहिला आयपीएलच्या हिस्ट्रीमध्ये? लसित मलिंगा. ओके. त्यानंतर बेस्ट कोच कोण राहिला आयपीएल मध्ये? बेस्ट कोच बेस्ट कोच फ्लेमिंग. सीएसके. ठीक आहे. बेस्ट कीपर कोण राहिला? बेस्ट कीपर माई भाई. ठीक आहे. आणि बेस्ट फिल्डर? बेस्ट फिल्डर ऑल टाइम तसे खूप आहेत, पण म्हणजे मी 1-2 मेन्शन करेन. एकतर ग्लेन मॅक्सवेल, गन फिल्डर. इंडियन जर बघायचं असेल तर मनीष पांडे. तिची कॅच घेतली एवढ्या वर्ष अंडर कन्सिस्टंटली फिल्डिंग त्याची सॉलिड आहे. आणि आता करंटली आय फील ग्लेन फिलिप्स. आणि शेवटचे 3 प्रश्न तुझ्यासाठी रोशन. मला सांग, आता तू जे काही 10 वर्षापासून रणजी टीम साठी खेळतोस मुंबईच्या, आणि जे काही तुझं करिअर आहे यामध्ये जर तुला एखादी गोष्ट जर तू पॉइंट आउट करशील की यार ह्या गोष्टीचा मला रिग्रेट राहिलाय, म्हणजे तुझ्या करिअर अराउंड की ही गोष्ट मी केली पाहिजे होती किंवा ही गोष्ट झाली पाहिजे, तर ती कोणती गोष्ट असेल? रिग्रेट असं नाहीये, बट आय फील लाईक एक ते असतं की ज्याचा क्रिकेटिंग बॅकग्राऊंड नाहीये ना त्याला ते. आता कसं आहे, क्रिकेट इज नॉट जस्ट अबाउट क्रिकेट. क्रिकेटच्या आजूबाजूला खूप गोष्टी असतात ज्याच्यावरती म्हणजे ते कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतात. बरोबर. टू गेट द बेस्ट अपॉर्च्युनिटीज फॉर यू. तर आय फील दॅट इज समथिंग की ते मला समजण्यामध्ये थोडासा वेळ गेला. तर ते कदाचित जर मला लवकर समजलं असतं किंवा गाईड करणारा कोणतरी असता तर मे बी हू नोज आय वुड हॅव प्लेड हायर. तर ते आय फील दॅट इज समथिंग दॅट आय वुड चेंज. बट क्रिकेटिंग करिअर वाईज आय एम प्रिटी हॅपी विथ जे काही मी केलंय. आणि आता जसे की हा पॉडकास्ट करणं म्हणजे क्रिकेटची रिलेटेड काहीतरी करणं ही आमची खाज आहे, ही आमच्या मांडीची खाज आहे. सो अशी तुझी कोणती खाज आहे जी तुला म्हणजे इट कीप्स यू गोईंग? मी ऍक्च्युली म्हणजे छोट्यापणापासून मी एक असं ऍविड गेमर आहे. अच्छा. पीसी गेम्स, मोबाईल गेम्स मी खूप म्हणजे मी ते प्ले स्टेशन वगैरे मी वेडा होतो. माझ्या समोर जर असेल ना सगळे तर ते एक ते आहे मला. आणि एक सिंगिंग म्हणजे मला आवडतं. आपण करूया एखादं गाणं. हा म्युझिक पण करतो. मागे का तू पॉडकास्ट मध्ये बोलला होतास की क्रिकेट शुड बी टेकन एज लाईफ. आपण म्हणतो क्रिकेट माझं आयुष्य आहे, तसं आपण म्हटलं नाही पाहिजे. असं का वाटतं तुला? म्हणजे एक 10-15 वर्ष आधी आपण ते बोलू शकत होतो की म्हणजे फक्त क्रिकेट खेळ होईल, जे काय आहे ते फुल तू त्याच्यामध्ये फोकस कर वगैरे वगैरे, दुसरं काही नाही केलं चालेल. हे सगळं त्यावेळेला ठीक होतं, कारण तेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या ऍज अ क्रिकेटर. तर तुम्ही काही नाही केलं पण तुम्ही एक ए डिव्हिजन क्रिकेट नॉर्मल पण खेळत असाल बट यू आर गुड, तर तुम्हाला कुठे ना कुठे जॉब तरी मिळायचा. आता स्पेसिफिकली मी तसं म्हणतो की यू शुडंट मेक क्रिकेट युअर लाईफ, कारण पहिली गोष्ट ऑपॉर्च्युनिटीज रेअर आहेत. कॉम्पिटिशन खूप जास्त. बी एक्स्ट्राऑर्डिनरीली टॅलेंटेड, म्हणजे फक्त टॅलेंटेड असून तुम्ही क्रिकेट नाही खेळणार वरती, कारण लाखो मुलं आहेत, त्यांच्यामधले 11 मुलंच इंडियासाठी खेळणार आहेत. ते पण ते 11 जी मुलं आहेत ती 5-6 वर्ष खेळणार, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस फार कमी आहेत. बरोबर. आणि आयपीएल जे खेळतात, येस एक आयपीएल सीझन मध्ये तुमची लाईफ चेंज वगैरे होते, पण तो सीझन येईल नाही येईल बरोबर. तर त्यामुळे क्रिकेट खेळा फुल, त्याच्यामध्ये फुल एफर्ट लावा, काही प्रॉब्लेम नाहीये, फुल पॅशनने खेळा वगैरे वगैरे. बट विथ दॅट यू नीड समथिंग ऑन द साइड, की जर ते नाही चाललं तर ही जी जर्नी आहे क्रिकेटची ती तुम्ही 10 वर्षानंतर रिग्रेट नाही करायला पाहिजे. बरोबर. की अरे मी नसतो खेळलो तर बरं झालं असतं, अभ्यास केला असता बरं झालं असतं. दॅट शुड बी अ ब्युटिफुल जर्नी. बरोबर. राईट. ती जर्नी चांगली वाटण्यासाठी यू नीड अ स्किल.
कळलं. साईडला. मग ते काही असू शकतं, तुम्ही अभ्यास करा, दुसरं काहीतरी स्किल डेव्हलप करा, कळलं. त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करा, बरोबर. जे काय असेल. कळलं. बट क्रिकेट बरोबर तुम्हाला एक कोणता तरी स्किल किंवा एज्युकेशन तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल फॉर युअर लाईफ टू बी Sustain कम्फर्टेबल. करण्यासाठी. हा, बरोबर. कम्फर्टेबल आफ्टर क्रिकेट. कारण बरोबर. क्रिकेट तुम्ही खेळणार तसं पण तुम्ही 35, 36, 40 पर्यंत खेळणार, बरोबर. पण त्याच्या पुढे काय हम्म. असं आहे. Right, बरं yes. झालं नाही खेळलं असतं. हा खरं हे एक पंच तू दोनदा टाकलायस. हा. आणि आय गेस मग आता हा माझा शेवटचा एकदम कन्फ्युजन, पण मग क्रिकेट वसईमधून खेळावं की मुंबईमधून खेळावं? हा पण दुसऱ्यांदा टाकलास तू, पण ठीक आहे. हा. यावर आपण संपू शकतो. yes. नाही, रसन, कसं डेफिनेटली वाटलं? मुंबईमधूनच खेळा, कारण वसईमधून वसईचे वसईमधून लोकांना खेळ ऐकताय होणार ना नाही. तुमचा माणूस काय बोलतोय वसई नदी मुंबईमध्ये आहे. अच्छा. हा, वसईला खेळा, मग मुंबईला या. सो रशन कसं वाटलं तुला आज तिथे येऊन मांडीला घालचं? मजा आली. मी म्हणजे जेव्हा पण एखाद्या इंटरव्ह्यूला किंवा पॉडकास्टला हा. वगैरे जातो तेव्हा मला ते असं क्वेश्चन आन्सर दडपण येतं खूप. हा, हा. म्हणजे ते असं नाही वाटायला पाहिजे की Interview सारखं हा होतं. इंटरव्ह्यू चालू आहे, हा. म्हणजे क्वेश्चन विचारतात, आन्सर बरोबर. म्हणजे स्पॉन्टेनियस आपण बसलोय गप्पा मारतोय. तर तसं मला मजा येते आणि तसं एक्सप्रेस करणं पण सोपं आहे. सोपं आहे. राईट. आधीच प्रश्न माहिती असले आणि ते सगळं, तर मग ते डिसाइडेड असतं डोक्यामध्ये काय बरोबर की मला बोलायचं. हे बोलायचं. राईट. हा. तर ते पॉलिटिकली करेक्ट निघतं मग आन्सर. आणि आम्ही तुला स्टीम बाथ पण दिलाय आम्ही. याची सवय आलाय आहे. आता. बघूया आता ते दिसताना कसं दिसतंय सगळं. हा. Yes, रशन आमच्या जे कोणी बघतायत लोक त्यांच्यासाठी तू काही सांगू इच्छितो का, की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे काही असतं. By the way, रॉयस्टनचं पण इंस्टाग्राम पेज आहे, हा. ज्याच्यावर ते 30,000 वगैरे फॉलोअर्स आहेत. आमच्यापेक्षा 31,000. खूप जास्त आहेत, तर पण इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा Yes. रॉयस्टन डायसला. आणि तुम्ही पण मांडीला खाज नक्कीच फॉलो करा. Yes. आपले भाऊच आहेत सगळे. येस, थँक्यू. थँक्स अ लॉट रश. थँक्यू सो मच. खूप मजा आली. Yes. खरंच सॉरी पण हा, खूप नाही, नाही, बसवलंय. ऊन वगैरे सहन करावं लागलं.